नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत विदाउट तेल, बटर किंवा मैदा कशाचाही न वापर करता गव्हाच्या पिठापासून आपण चॉकलेटचा केक बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. तर ह्या केकसाठी काय काय वस्तू लागणार आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याचं करेक्ट मेजरमेंट आहे ना ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल किंवा आपल्या कमेंट सेक्शनमध्येही तुम्ही पाहू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा केक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे दही. त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण साखर व हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय, कोको पावडर, बेकिंग पावडर 1 चमचा, आपला खायचा सोडा अर्धा चमचा, ही कॉर्न पावडर आणि थोडंसं चिमटभर मीठ. आता हे आपण चांगलं हलवून घ्यायचं. तर हे अशा प्रकारे आपण चाळून घेतलंय. आता हे आपण हलक्या हाताने मिक्स करायचं. तर ह्याच्यामध्ये आपण लागेल असं दूध घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं बेटर तयार झालेलं आहे. तर ह्या टीनला आपण तेल लावून घेतलेलं आहे. तर ह्या टीन मध्ये आपण आता बेटर काढून घ्यायचं. बदाम वरून करप ना बघा. तर हे आपण आता शिजत घालणार आहोत. तर हा टोप आपण प्री हिटिंगला 10 मिनिटासाठी अगोदरच ठेवलेला आहे आणि तो आता चांगला गरम झाला आहे. हा बघा. तर त्याच्यामध्ये हे भांडं आपण ठेवून घेणार आहोत. ओके. आणि वरून आता गॅस कमी करायचा. तर हा बेस शिजायला आपल्याला 25 ते 30 मिनिटं लागतात. तर तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. चला तर आपण बघूया आपला केक शिजला आहे का. केकला आपल्या 35 ते 40 मिनिटं झाली आहेत. तर हा बघा आपण आता चेक करूया की आपला केक शिजला आहे का नाही. तर ही बघा क्लीन स्टिक आली आहे बाहेर. तर हा बघा आपला केक मस्तपैकी असा तयार झालेला आहे. तर आपण ह्याला आता काढूया. आपण हा सव्वाचा ठेवूया. तर हा बघा आपण आता कट करत आहोत आपला केक. एकदम नरम असा तयार झालेला आहे. वाफ निघते बघ. तर हा बघा आपला मस्तपैकी असा केक तयार झालेला आहे. हा बघा.